संपूर्ण महाराष्ट्रात 2024च्या विधानसभेसाठी मतदान 65% झाले आहे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61% मतदान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदान शांततेत पार पडले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर होऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. 2024च्या झालेल्या लोकसभा मतदानाची रत्नागिरी जिल्ह्याची सरासरी 58% इतकी होती, तर यावेळेस ही टक्केवारी 3% वाढली आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील मिरकरवाडा भागात यावेळी ही रेकॉर्ड ब्रेक असे 74% मतदान झाले आहे. जवळपास 3300च्या आसपास मतदान झाले आहे. लोकसभेच्या तुलनेत 1000 मते वाढली आहेत. असा हा विक्रमी मतदान आजपर्यंत मिरकरवाडा मध्ये झालेला नव्हता. तो या विधानसभा निवडणुकीत झाल्याचा 3 माजी नगरसेवक नूरदीन पटेल, शब्बीर वस्तावस, हेल साखरकर यांनी स्टार न्यूज कोकण जवळ बोलताना सांगितले. मिरकरवाडा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन इम्रान मुकादमने सांगितले, आमच्या गावातून तरुण कार्यकर्ते साबीर होडेकर, ताबिश साखरकर, हंजला साखरकर व मिनाल वस्ता इत्यादी कार्यकर्ते निवडणुकीत मतदान करण्याचे मतदारांना आवाहन करीत घरोघरी फिरत होते. त्याचप्रमाणे वृद्ध मतदारांना मतदान केंद्र पर्यंत आणून मतदान करून घेण्याचे काम करीत होते. एपीजे अब्दुल कलाम या मिरकरवाडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगचरांग दिसून येत होती. संध्याकाळी वेळ संपेपर्यंत मिरकरवाडा मतदारांनी जवळजवळ आपला मतदानाचा हक्क बजावला होता. उदय सामंत विजय होणार म्हणून मिरकरवाडा मध्ये फटाके वाजवून विजय साजरा करण्यात आला.